आमचं थोडे कांदे काढून झाले त्यांनी मग लक्षात आलं की आम्हाला कांदे काढण्याचा व्हिडिओ बनवायचा होता म्हणून आम्ही लगेच व्हिडिओ चालू केला। हे बघा माझे मिस्टर कांदे कसे उकडायला लागलेले आहेत। नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आम्ही आज घरातले सगळीच म्हणजे आम्ही चौघजण कांदे काढण्यासाठी आलेलो आहे। आणि ती जोडी आमची मोठी जोडी तिकडं कॉम मोडण्यासाठी गेलेली आहे। चला बघूया आपण। आणि ही वावर पण मोठा असल्यामुळं ती खाली आहेत। तर मंडळी बघा, आज 2 कामं करायची होती म्हणून शेताकडे गेलेलो। कॉम मोडायचे होते ऊसाचे। हे कॉम्ब आहेत ना, तर आम्ही ऊसाची रोपं लावली होती। ते रोपं जी सुरुवातीला आपण लावतो तो कोंब, सुरुवातीचा कोंब मोठा होतो तो कोंब, आणि त्याला आजूबाजूने बारीक कोंब दुसरे आल्यानंतर आपण हा मोठा कोंब आलेला मोडायचा असतो। म्हणजे काय होतं, बारीक कोंबांना जीव येतो आणि ते लगेच मोठे होतात। नाहीतर हा कोंब नाही मोडला की ते बारीक कोंब आहेत ते बारीकच राहतात आणि हा मोठा कोंब सगळी लागवड वगैरे खत पाणी सगळं खातो आणि तोच फक्त मोठा होतो। म्हणून हा कोंब मोडावा लागतो, म्हणजे बाकीच्या बारीक सारीक कोंबांना चांगला वाव गावतो। हे कोंब आम्ही 4 दिवस झाले मोडत होतो, पण आज थोडंसं 10-12 सऱ्या राहिल्या होत्या ना, त्याच तेवढ्या मोडल्या। आणि ही कोंब मोडून वैरण आम्ही जनावरांना घेऊन जातो। आणि काय माहीत लॉंग व्हिडिओज अपलोड होत नाही आहे माझा, त्यामुळे मी हा शॉर्ट व्हिडिओ एवढाच टाकते आणि इथून पुढचे जे कांदे काढण्याचा शॉर्ट व्हिडिओ टाकेन तो दुसरा टाकेन। धन्यवाद।